उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि दुपारच्या वेळेस किचनमध्ये जास्त वेळ उभं राहवत नाही. तर असा दुपारच्या वेळेत अगदी झटपट होणारा बेत जर बनवला तर जेवणाची लज्जत देखील वाढते आणि आपली किचनमधून पटकन सुट्टी होते. तर आज मस्त मौसूद कढी पकोडे बनवले. पकोडे बनवण्यासाठी 2 कांदे पातळ चिरून घेतले. यामध्ये हळद, मीठ, ओवा, लाल तिखट, हिंग, बेसन आणि थोडं पाणी घालून भज्यांचं मिश्रण तयार केलं. त्यानंतर कढी बनवण्यासाठी 1 कप दही, 1 चमचा बेसन, मीठ आणि पाणी घालून कढीचं मिश्रण तयार करून घेतलं. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं कढीसाठी वाटून घेतलेलं आहे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम झालं. यामध्ये मस्त भजी तळून घेतल्या. त्याच कढईतून तेल बाजूला केलं. 1 चमचा तूप घातलं. मोहरी, कढीपत्ता आणि तयार वाटण घालून हळद घालून मस्तपैकी हे वाटण परतून घेतलं. आपण जे कढीचं मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण यामध्ये ओतून घेतलं. आवश्यकतेनुसार पाणी घालून कढीला छान उकळी आली. उकळी आल्यानंतर एक एक भजी यामध्ये सोडून घ्यायची आणि 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवर हे छान उकळून द्यायचं आहे. मस्त मौसूद रसरशीत असे कढी पकोडे तयार झालेले आहेत. गरमागरम भाताबरोबर एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब